हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानठारी उघडण्याकरता अरे सरकार हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखालची खुर्ची निघून जाईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल मराठा मतदार मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल मराठा मतदार एकच जण केला घरी हरपट्टी होईल एकच जण केला घरी हरपट्टी होईल लालाची खुर्ची तुमची मग निघून जाईल मराठी खुर्ची तुमची मग निघून जाईल पिंगळा 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 आरक्षण 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 आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं म्हणून हे सरकार हे जरी नाही काल दुसरा नेता निवडून येईल हे जरी नाही काल मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल हे जरी नाही काल लाडाची खुर्ची तुमची मग निघून जाईल आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या हक्काचं हे असंच सुचलं महाराज आणि ते युट्यूबला पडलं काय लोकांनी ताण दिला म्हणजे पिंगळाच कुठून काढला म्हणजे या महाराजांनी आणि तो पिंगळा इतका चालला गिरी बाबा बरं का माझं चॅनल म्हणजे 700-800 सबस्क्रायबर आहे पण ते भले 97,000 गेलाय आता तो पिंगळा 7 दिवसात तुम्हाला सुट्टीच नाही भो आता सुट्टीच नाही शपथ घेतो शिवबाची आम्ही आणून का तो क्षण तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला पेटून उठला मर्द मराठा हटणार नाही माग हटणार नाही माग हटणार नाही माग एक एक मावळा शिवबांना आहे आहे रे ठाण्या वाघाचे तुमच्या छातीवरती बसून घे मला तुमच्या छातीवरती बसून घे मला असं जर का नाही ना दिलं भाऊ तर तुमच्या छातीवर बसून का व्हायना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि नेते काय म्हणते ह्यो महाराष्ट्राचा 7-12 काय तुझ्या नावचा केला का रे अरे हा कुणाच्या नावचा आहे जरा इतिहासात जाऊन बघ आमचा बाप इथं पाठीमाग आहे ना हा उभा त्या बापाच्या नावचा हा सातेवर आहे आणि तो 7-12 त्याचे हक्कदार आम्ही त्याचे वारस आहेत कुणाचा आहे आमचा नाही तर कुणाचा आहे हा 7-12 कुणी महाराष्ट्र घडवला महाराज हा हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन हाती तलवार घेऊन रणी भिडला या जाऊन केली मुघलशाही नष्ट माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने घेतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या शिवबावा
करता माझ्या राजाने रक्त या मातीमध्ये सांडलं आणि म्हणून हा महाराष्ट्र तयार झाला. जरांगे पाटील त्या सरकारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात, पण ह्यांना काय झालेलं आहे महाराज, कशाच्या गोळ्या खाऊन झोपते ते हे कळतच नाही. हे त्यांचे हृदय कशाचे बनलेले हे बी कळत नाही हो. अत्यंत निर्दय सगळे लोक. यांनी आपल्या 100 पिढ्या बसून खात्याने इतकं कमवलंय. अहो आपल्याच रक्तातले काही मराठा समाजाचे लोक म्हणतात आम्हाला आरक्षण नाही पाहिजे. आर तुझा फुटायला लागला ना, तू खाऊ खाऊ कुठून बी बाहेर निघायला ना, तुला काय गरज आहे आरक्षणाची. सर्वसामान्य मराठ्याची अवस्था काय जरा पाहिलं पाहिजे तू. आज मराठा समाजातील मुलांवर अशी वेळ आहे की शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला गिरी. पोरांना वाटतंय शिकून शिकून आपण इतके टक्के घ्यायचे आणि तरी नंबर नाही लागत. नंबर लागला तर पुन्हा नोकरी नाही लागत. उदासीन झाली पोरं. बरं उदासीन झाली तर ते शेतात जाऊन काम करायला का नाही. त्याच्या डोक्यात तिसरंच आहे खटके. सुसाईड करायला लागले, ते आत्महत्या करायला लागले पोरं. मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणतीच गोष्ट नाही की आपल्या पोटी जन्माला आलेल्या पोराला वाटाव की उगच मी ह्यांच्या घरात जन्माला आलो. पेक्षा दुसरं मायबापाचं दुर्दैव नाही महाराज. पण ती वेळ आज मराठा समाजावरती आलेली आहे. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हा पिंगळा तुमच्या आमच्या करता नाहीये. हा पिंगळा त्या सरकारचे डोळे उघडण्याकरता, हा पिंगळा त्या सरकारच्या कानाची कानफळी उघडण्याकरता. अरे सरकार हे जर नाही ऐकलं तर दुसरा नेता निवडून येईल आणि तुझ्या खाताखाची खुर्ची निघून जाईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. मराठा मतदार मत दुसऱ्याला देईल. मराठा मतदार, मराठा मतदार मग दुसऱ्याला देईल. मराठा मतदार. एकच जण केला घरी हरिपट्टी होईल. एकच जण केला घरी हरिपट्टी होईल. घराची खुर्ची तुमची मग निघून जाईल. मराठी खुर्ची तुमची मग निघून जाईल. पिंगळा पिंगळा पिंगळा. आरक्षण 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 आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं. आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं. आमच्या हक्काचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं. आमच्या हक्काचं आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाबाचं. आमच्या हक्काचं. मी तर म्हणेल अरे हाय 2 एकर वावर, हाय 2 एकर वावर, पण अख्ख्या महाराष्ट्र सरकारला भारी ठरलाय अशी पावर. जरांगे पाटलाची पावर आहे. ही पावर साधी नाही. सरकार जार झाले महाराज. मोठे मोठे आडवे या लागलेत, पण जरांगे पाटील कुणालाच जुमानत नाही. इथं मंत्री आले, संत्री आले आणि नाही ते प्रयोग करून गेले. कोण म्हणते पाटील जरा कानात बोलतो. पाटील म्हणजे हुट इथलं सरक मागे. कानात बोलायचं नाही आणि फक्त दाखवायला नाही. बरं तेवढं वर्तनातच आहे. हे लटकं नाही, लक्षात घ्या. लटकं टिकत नसतं. दुसरं म्हणते पाटील चिठ्ठी, ही चिठ्ठी वाचा. ते म्हणले तूच वाच, या मराठा बांधवाला वाचून दाखव, मग तू काय निर्णय घ्यायचा ते ठरवितील. पाटील जरा कोपऱ्यात जाऊन बोलू. पाटील म्हणले आहा जे बोलायचे ते इथं माझ्या समाज बांधवा पुढं यांचे काहीच प्रयोगच चला ना. बरं दुसरं एक सांगू का तुम्हाला, हे जर एखाद्या मोठ्या नेत्याला आडवे आले ना 2च मिनिटात त्याला मॅनेज करते. त्याचं कारण काय माहिती का, त्या नेत्याने भरपूर संपत्ती गोळा केलेली असती आणि मग हे त्याच्या मागे येडी लावित येत. काय लावित इथं येडी चलना. महाराज म्हणते शिडी काहीच चलना. ईडी लावाव तर चौकशी कशाची करता. याच्या खिशात 2000 निघाना. चौकशी कशाची करावा. सरकारला पर्यायच उरला नाही, त्याच्यामुळे सरकार झुकलं आणि शेवटी शब्द द्यावा लागला. पाटील म्हणले 30 दिवस 40 घी, पण पुन्हा मी गप असणार नाही. जिजाऊ बोलतात लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता ना वा तुम्हाला डोहाळे कशाच लागले. लागले 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 मला डोहाळे. ऐका मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, घोड्यावरती स्वार व्हावं, टाच मांडून मान ठोकावी त्या वाघावर आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणारांची धड शिर कलम करावी, त्यांची कत्तल करावी. आणि मासाहेबांनी त्या जिजाऊ मासाहेबांनी त्या देवीच्या समोर नतमस्तक झाल्या.
समोर नैवेद्य मांडला आणि गारानं मांडलं. अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं? माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल, जो या रयतेचं गोरगरीब जनतेचं शेतकऱ्याचं स्वराज्य निर्माण करेल. साळीमारी कोळी आवारची पिता बळी मार मागचा बा कुमार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करेल. आणि गारानं मांडलं, ए भये, हा अन्याय सहन होत नाही, हा अत्याचार सहन होत नाही, हे जुलूम सहन होत नाही. जुलूम हाहाकार मातला धावून तू येई, जागी होई धाव ग शिवाई, जागाई धाव शिवाई, जागाई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा नाही, जागाई धाव शिवाई, जागाई धाव शिवाई. जन्माच्या बाळाला दे वरदान हे आम्हाला दे, जन्माच्या बाळाला दे वरदान हे आम्हाला दे, रणधुरंदर अंश शिवाचा पुत्र मला दे, जागाई धाव शिवाई, जागाई धाव शिवाई. दारू गडबय दारुगड, दारू गडबय दारुगड, 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 ती देवी प्रसन्न झाली. जिजाऊंना दिवस भरत आले आणि तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी. आणि माझा राजा जन्माला आला मायबाप. त्यावेळेस पासून आजपर्यंत या मातीवर कुणी अन्याय आणि अत्याचार करायची हिम्मत केली नाही. आणि या मातीमध्ये माझा राजा जन्माला आला. हा एकच राजा इथं जन्मला महाराज, एकच राजा इथे जन्मला, जय हो. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर. या मातीमध्ये मा जिजाऊंनी असा राजा तुम्हाला दिला मायबाप, ज्या राजाने या हिंदवी स्वराज्याची स्थापना दिली केली. असा एकच राजा या मातीत होऊन गेला. असे किती राजे आले न गेले हो. अरे आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. नाही महाराज, नाही. हे उपकार आमच्यावर माझी जाऊननी केले, हे उपकार आमच्यावर शहाजी राजांनी केले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले. धन्य ही भूमी आणि धन्य ते माता पिता. या शरीरावरील कातड्याची जोडे करून जरी जिजाऊंच्या चरणात आम्ही घातली, उपकाराची परतफेड होऊ शकत नाही महाराज. का? अहो या मातीवर परकीयांची सत्ता होती. हे जर कीर्तन आम्हाला करायचं असतं तर त्यांची परवानगी घ्यावी लागली असती. आज हुजूर हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी इजाजत हो तो. अशी परवानगी घ्यायची वेळ आमच्यावर आणली नाही. हे उपकार शहाजी राजांचे, हे उपकार जिजाऊंचे. त्यांचे धन्यवाद मानावेत तेवढे थोडेच आहे ना. अहो कसा राजा दिला, ज्या राजाकडे बघितल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या आबरूला या मातीत कधीच धोका लागणार नाही.
ही ताकद त्या राजांची आहे. म्हणून धन्यवाद त्या जिजाऊंचे. या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते उगत झालं नाही मायबाप. एका एका मावळ्याने इथं रक्त सांडलं, एका एका मावळ्याने आपल्या प्राणाची बाजी लावली. नवे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अफजल खानासारख्या राक्षसाचा कोथळा इथं फाडला. आणि तेव्हा कुठं या मातीवरती तुमचं आमचं राज्य आलं. अरे प्रत्येक क्षणाला जीव धोक्यात टाकला. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. राजे फक्त राजे नाही महाराज, राजे तुमच्या आमच्यासाठी दैवत ठरले हो. अरे कुणाला म्हणावं छत्रपती, कुणाला म्हणावं छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीला करून या स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरणाला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे हे स्त्री म्हणजे हिंदूच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शेकडो मैल दूर जाऊन त्या औरंगजेबाला त्याच्याच दरबारात या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा ढाण्यावाग म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे या मातीवरती धावून चालून आलेल्या त्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंहाचा अवतार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शिवाजी, शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं आणि जी म्हणजे जिंकावं कसं याची शिकवण देणारा कर्मवीर योद्धा म्हणजे राजे शिवछत्रपती. शिवाजीचा उलट होतो जीवाशी, स्वतःच्या जीवाशी खेळून या रयतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण करणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग चांभार कुंभार लोहार सुतार मराठा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारा कुळवाडी भूषण राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. माझे राजे फक्त राजे नाहीये, माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती.